नमस्कार. माझ्या क्रिकेट क्युझिन अँड कारवा CCC या चॅनलवर तुमचं स्वागत करतो. आत्ता मी आलो एका खास जागी. म्हणजे खेड्याकडे चला आपला संदेश आपण ऐकतो, पण मी आज अशा खेड्यात आलो आहे किंवा अशा गावात आलो आहे. हे गाव आहे, त्याचं नाव आहे थांग. मगाशी जे म्हणालो तुम्हाला काही थांग पत्ता लागतोय का? नाही ना, कारण हे आहे भारताच्या सीमेवरचं शेवटचं गाव. म्हणजे इथून पुढे पाकिस्तान चालू होतो. म्हणजे एका बाजूला भारताचं थांग म्हणून गाव आहे, तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचं पारनू असं गाव आहे. आणि तुम्ही बघाल तर हे जे डोंगर दिसत आहेत थोडंसं कदाचित साध्या नजरेने दिसणार नाही, पण हे बघा इकडे एका डोंगरावर भारताचे सेंट्री बसलेत. तर मी आत्ता इथून उभा आहे, तर मला डेफिनेटली पाकिस्तानचे सेंट्री त्यांच्या पोस्टवरनं ऑब्झर्व करतात. म्हणजे हा इथे पाकिस्तान आहे, हा इथे भारत आहे. हे इथे सगळी जनता जमले LOC पॉईंटवर बघायला. हा तुम्ही भारताचा झेंडा बघाल. थोडं पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो मी की आपली सीमा कुठे चालू होते आणि कुठे संपते. तर इथे खाली एक तुम्हाला फेन्सिंग असं एक दिसेल, त्याच्या पुढे नो मॅन्स लँड म्हणतात. त्याच्या पुढे ते पाकिस्तान. ही मागची शिखरं आहे हे पाकिस्तान आहे. त्याचप्रमाणे इथे बघाल तर ही मागे जो बर्फाच्छादित शिखरं दिसत आहेत ही पाकिस्तानची आहेत, पण ही खाली आहे, खालचा डोंगर आहे तो भारताचा आहे. आणि मगाशी मी तुम्हाला येताना दाखवलं शायॉक नदी, ती नदी मात्र अथांग वाहते. म्हणजे म्हणतात ना ते कुठच्या त्या चित्रपटातलं गाणं होतं, पंछी नदिया पवन के झोके ना कोई सरहद इनसे रोके. तशी ती शायॉक नदी वाहत 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 पाकिस्तानात जाते. तशी सिंधू नदी पण जाते. त्याप्रमाणे शायॉक नदी पण जाते. आणि हे असं म्हणजे येताना सुद्धा दाखवत होते की 200 मीटरवर मी तुम्हाला ऑब्झर्व करतोय. बरं, हे गाव असं आहे ना, हे तुर्तुक विलेज जे आहे, तिथून पुढे थांग जे गाव आहे, तुर्तुक जिल्हा आहे म्हणजे. तर याची गंमत अशी आहे की 47-48 साली हे पाकिस्तानकडे होतं आणि बाल्टिस्तान नावाचा जो प्रांत आहे तो पूर्ण पाकिस्तानच्या ताब्यात आहे. पण त्यातली 5 गावं आहेत, त्यातलं एक हे तुर्तुक. ते आपण 71 सालच्या युद्धात जिंकून घेतले. त्यामुळे असा मधलाच भाग फक्त आपला आहे. आणि तसं बघायला गेलं तर तिन्ही बाजूंनी चहूबाजूंनी पाकिस्तानने वेढलेलं आहे. आणि 71 सालापासून ही आपली आहेत. 99च्या कारगिल युद्धात सुद्धा या बॅटल ऑफ तुर्तुक ही खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती. कारण तुम्ही बघाल तर पाकिस्तान सुद्धा हे वरती होतं, कारण त्यांनी त्यांची पोस्ट सोडली होती आणि आपल्या खालची पोस्ट आपण सोडून आलो. त्यामुळे आपल्या जवानांनी खालून वरती चढत जात ती पूर्ण बाकीची जी गावं आहेत ती काबीज केली. त्याच्यात तुर्तुक हे गाव एकंदरीत लढाईमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावणारं ठरलं. एका हिस्टॉरिक पॉईंटवर मी आलो आहे. थांग नावाचं गाव आहे, तुर्तुक जिल्हा, आणि इथून पाकिस्तान दिसतोय. म्हणजे व्हिसाची गरज नाही, पण इथून दिसतोय मात्र पाकिस्तान. आत्ता मी थांग गावात जे आहे इथले एक लोकल मला चाचा भेटलेत, आरिफ हुसैन नावाचे. तर चाचा जी, आपको मिलके बहुत खुशी हुई. तो ये जो थांग है तो यहाँ आप बोले पाकिस्तान कहाँ से चालू होता है, एक बार जरा दिखाओ हमको. पाकिस्तान ये नीचे बॉर्डर है ना, हाँ, ये यहाँ फेंसिंग लगा हुआ है ना, उसका आगे तो पाकिस्तान का. हाँ बराबर. ये इस साइड जो ना अपन इंडिया का है, हाँ, लास्ट बॉर्डर ये फेंसिंग लगा हुआ है ना. अच्छा ये 0 बोलता है. अच्छा ये लास्ट बॉर्डर अच्छा जगह ये है. लेकिन आपके तो रिश्तेदार वो बाजू रहेंगे. हाँ, हमारे मामा चचरा खुशी का लड़की पूरा वहाँ पर है. तो आप अगर उनको मिलना चाहते तो कैसे करोगे? मिल गया तो गवर्नमेंट ने पासपोर्ट बन गया तो हम वाघा बॉर्डर से. वाघा बॉर्डर से पूरा मतलब इधर है, लेकिन आपको वाघा वहाँ मतलब से लाहौर होके जाना पड़ता है. जाना पड़ता है. लेकिन वीसा मिलता है? नहीं, अभी तक नहीं मिलता है. मिल गया तो हम वहाँ से जाने की उम्मीद करता हूँ इंशाल्लाह. अरे बापरे. ऐसे है. एका बॉर्डरमुळे 2 कुटुंब कशी विभागली गेली आहेत. यांचे चुलते सगळे तिकडे राहिलेत, हे इकडे राहिलेत. 71 में हमने इसको ले लिया, राइट. उसके पहले तो पाकिस्तान में था ये. पाकिस्तान ये में भाग 4 गाँव. ये 4 गांव थे, 5 मतलब तुर्तुक पकड़ के 5. तो ये पाकिस्तान में था 71 के पहले. हम जब अभी खड़े हैं ये जगह पाकिस्तान की थी 71 के पहले. ये थंग गाँव बोलते हैं. और अभी इसमें आ गए. तो
एका युद्ध माणसाची आणि कुटुंब कशी विभक्त करतात हे आपल्याला कळत नाही, पण हे ताजं उदाहरण आहे. त्याच्यानंतर सगळे नातेवाईक पाकिस्तानात आहेत. जायचं असेल तर व्हिसा घेऊन वाघा बॉर्डरने लाहोर मार्गे पूर्ण वळसा घालून इथे यावं लागतं त्यांना भेटून परत, आणि व्हिसा काय सहजासहजी मिळत नाही. तर तो थोड़ी तकलीफ होती रहेगी रे. ये युद्ध भी तो हम करते हैं, बॉर्डर आज इधर है कल उधर है, हाँ लेकिन 71 के बाद इधर जो सुविधा मिली, आप हाँ खुश है सरकार ने? खुश है, हाँ मैंने देखा आते टाइम सब स्कूल बना दिए. हाँ, पुल बना दिया, ये गवर्नमेंट का मेहरबानी पर, ये अपने इंडिया मोदी सर ने यहाँ पर सिलेंडर हर चीज का तो हमारे अच्छा, मोदी सर ने सिलेंडर तक ले दिए इधर. सिलेंडर तक यहाँ पहुँच जाता है, यहाँ पर राशन हर चीज का हमको इतना हा काय माझ्या पॉलिटिकल एजेंडाने पण त्यांच्या बोलण्यात नाही आलं की मोदी साहेबांनी जे सुविधा इथे आणल्यात, म्हणजे गॅसच्या सिलेंडर पासून शाळापासून सगळं, वीज, मोबाईल, सगळं इथपर्यंत आलंय. अक्षरशः 3,500 वस्तीचं गाव आहे, पण आज ते गांधीजींचं जे स्वप्न होतं स्वयंपूर्ण खेडं तसं आहे, आणि भारताचं शेवटचं गाव आहे सीमेवरचं. चाचा जी, आपसे मिलकर बहुत खुशी हुई. लेकिन ये आपके ये सब जर्दालू और ये सब इधर का है? ये यहाँ का, ये थंग का होता है, ये हमको सिर्फ ये लाना पड़ता है चेन्नई से. ये जो ना किसान, अच्छा ये जो ना काजू नहीं मिलता है, ये हाँ। आमी का होता है. अच्छा. ये तो यहाँ पूरा ये फ्रूट जो ना पूरा यहाँ हो जाता है, यहाँ ओ, बनता है. अच्छा हाँ, अभी ये जुलाई बाद हमारे सीजन शुरू होता है. अच्छा हाँ, खुमानी ऐसी चीज का हमको ड्राई करके रखता है. अच्छा. अभी हम लोग बिक्री करना शुरू होता है, जब टूरिस्ट आना शुरू हो गया हाँ। हम लोग इसको यहाँ होता है. पहले हमारी चीज जो ना खुमानी ऐसी चीज हम ले में रहता, हाँ. ले में बिक्री करता अच्छा, था. ले में भी. हाँ. अच्छा आजकल टूरिस्ट आ गया, अच्छा. मेहरबानी यहाँ छोड़ा, हम लोग यहाँ पूरा यहाँ पर हमारा यहाँ बिक्री करता है. अच्छा हमारे लोग को भी यहाँ तरजीह होता है काम के लिए या औरत सब के. अच्छा. तो एक बात बोल सकते हैं, उस साइड से इस तरह का जीना बेहतर है. यहाँ का बेहतर है. वहाँ तो कुछ दिख नहीं रहा है हमको, वहाँ लेकिन का- क्या जो आप बता रहे हैं हाँ, उसके हिसाब से यहाँ का जीना बेहतर लगता है. बेहतर, हाँ, यहाँ तो आपकी बेहतर। जिंदगी 71 के बाद बदल गई, बदल गया, बहुत बदल गया. क्या और अभी बताएं? लास्ट 10 साल में तो और बदल गई. हाँ, और बदल गया. 4 साल हो गया और बदल हो गया. फिर चाचा जी, आपको मिलके बहुत अच्छा लगा. शुक्रिया, शुक्रिया. और मिलते रहेंगे. थँक्यू सो मच. या तुर्तुक विलेजला मी जेव्हा पोचलो, या गावात, थंग गावात, मला वाटतं लेहपासून 250 किलोमीटर दूर असेल, तेव्हा येताना मला एकच जाणवत होतं की म्हणजे इतके सुंदर रस्ते होते. PRO म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने बनलेले रस्ते. आणि जेव्हा या चाचांशी वगैरे बोललो, यांनी दोन्ही बघितले, पाकिस्तानी गव्हर्नन्स आणि भारतीय गव्हर्नन्स, तेव्हा लक्षात येतं की आपल्या देशाची जी प्रगती आहे आणि ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या अक्षरशः आता देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचायला लागलेल्या आहेत. त्याचा साक्षात्कार झाला, बरं वाटलं. त्याचबरोबर आपल्या जवानांचं कौतुक वाटलं, कारण आपण फक्त पिक्चरमधनं आणि बाकी कहाण्यातनं ऐकून असतो, पण ज्या परिस्थितीत ते इथे लढत असतात, लढत म्हणण्यापेक्षा संरक्षण करत असतात, खरंच कौतुकास्पद आहे. तर माझ्या या क्रिकेट कुझिन कारवा चॅनलमार्फत मी तुम्हाला अशाच वैविध्यपूर्ण सफरी घडवत राहीन. आता थोड्याच दिवसात मी वेस्ट इंडिजला जात आहे, कारण T20 वर्ल्ड कप चालू होत आहे. तेव्हा या CCC मधल्या क्रिकेटवर आपला जास्ती फोकस असेल, आणि वेस्ट इंडिजचं आकर्षण सर्वांचं आहे. तर वेस्ट इंडिजची सफर तुम्हाला घडवीन. तर माझ्या या क्रिकेट कुझिन कारवा चॅनलला अवश्य भेट द्या, लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटत राहू. धन्यवाद.